नमस्कार मित्रांनो, मानदेश एंटरप्राइजेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा कायद्याबद्दल बोलणार आहोत ज्याने खरं तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहराच बदलून टाकला. हो, आपण बोलतोय महाराष्ट्र कुळ कायद्याबद्दल. कसेल त्याची जमीन हे जे स्वप्न होतं ते प्रत्यक्षात कसं उतरलं आणि आजही या कायद्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो, चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. ठीक आहे, तर मग हा कायदा मुळापासून समजून घेण्यासाठी आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी हा कायदा का आणि कसा आला, मग कुळ या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे, त्यानंतर तो ऐतिहासिक कृषी दिन काय होता ज्यानं सगळं चित्र बदललं, मग जमिनीच्या खरेदी विक्रीचे नियम काय आहेत आणि सगळ्यात शेवटी या कायद्याबद्दल आजही असलेले काही मोठे गैरसमज. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापासून. हा कायदा मुळात आणण्याची गरजच का पडली, याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावून पाहावं लागेल. आता बघा, ह्या प्रश्नाचं मूळ ना त्या काळात दडलंय जेव्हा हा कायदा अस्तित्वातच नव्हता. तेव्हा जमिनी कसण्याच्या पद्धती आजच्यापेक्षा खूपच वेगळ्या होत्या. म्हणजे बघा, कायदा येण्याआधी खुद्द, खंड, बटाई अशा अनेक पद्धती होत्या. पण या सगळ्या नावांच्या मागे एकच सत्य होतं: जो जमीन कसतोय, जो राबतोय, तो शेतकरी जमिनीचा मालक नव्हता. तो पूर्णपणे जमीनदाराच्या मर्जीवर अवलंबून होता. आज जमीन कसतोय, पण उद्या मालकाने सांगितलं जा, तर त्याला तिथून जावं लागायचं. कसलीही कायदेशीर सुरक्षितता नव्हती. सतत एक भीती असायची. आणि नेमकं हे शोषण थांबवण्यासाठी, ही अनिश्चितता संपवण्यासाठी कुळ कायद्याचा जन्म झाला. सुरुवातीला कसं होतं, मुंबई, हैदराबाद, विदर्भ या भागांसाठी वेगवेगळे कायदे होते. पण नंतर हे सगळे कायदे एकत्र करून महाराष्ट्र कुळ वैवाट व शेतजमीन अधिनियम या नावाने एकच कायदा लागू झाला. आता या सगळ्या कायद्याचा केंद्रबिंदू तो एकच शब्द आहे, कुळ. पण मग प्रश्न येतो की कायद्याच्या नजरेत कुळ म्हणजे नक्की कोण? ही व्याख्या समजली ना की समजा अर्धा कायदाच समजला. तर कायदा काय म्हणतो बघा, कुळ म्हणजे अशी व्यक्ती जी दुसऱ्याची जमीन कायदेशीररित्या कसते. यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हा दर्जा नुसत्या तोंडच्या करारानं नाही मिळत, तो कायदा देतो. आणि इतकंच नाही, तर कायद्याने त्याचे वेगवेगळे प्रकारही ठरवले आहेत. हे बघा, कायदा मुख्यत्वे 3 प्रकारचे कुळ ओळखतो: कायदेशीर, संरक्षित आणि कायम कुळ. आणि हे वर्गीकरण खूप महत्वाचं होतं, कारण यावरच तर ठरणार होतं की जमिनीचा हक्क नक्की कोणाला मिळणार आहे. प्रत्येकाची कहाणी वेगळी, प्रत्येकाचा दर्जा सिद्ध करायची पद्धती वेगळी होती. आणि हो, इथे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घ्यायला हवी: कुळ आणि शेतमजूर यात जमीन असमानाचा फरक आहे. कुळ म्हणजे जो स्वतःच्या जबाबदारीवर जमीन कसतो, त्याला कायद्याने हक्क मिळतात. या उलट शेतमजूर म्हणजे जो रोजंदारीवर किंवा पगारावर काम करतो, त्याला जमिनीवर कोणताही हक्क नसतो. कुटुंबातले सदस्य जे मदत करतात ते सुद्धा कुळ नाहीत. हा फरक खूपच महत्वाचा आहे. तर आपण व्याख्या बघितल्या, प्रकार बघितले. हे सगळं का? कारण या सगळ्यांची तयारी एका मोठ्या दिवसासाठी सुरू होती. एक असा दिवस, एक अशी तारीख जी इतिहासात नोंदवली गेली, ज्या दिवशी लाखो लोकांचं नशीबच बदललं. आणि तो दिवस होता 1 एप्रिल 1957. ही तारीख लक्षात ठेवा, कारण संपूर्ण कुळ कायद्याचा आत्मा या तारखेत दडला आहे. या दिवसाला नाव दिलं गेलं कृषी दिन. आणि या एकाच दिवशी एक जादू झाली. जे वर्षानुवर्षे दुसऱ्यांची जमीन कसत होते, त्यांना कायद्याने एका क्षणात त्या जमिनीचा मालक बनवलं. ते स्वप्न, कसेल त्याची जमीन, ते या दिवशी खरं झालं. बरं, आता मालकी हक्क तर मिळाला, पण त्यासोबत काही अटी आणि नियम पण आले. खास करून या जमिनी विकण्याबद्दलचे नियम. आणि हे नियम आजही तितकेच लागू आहेत. कधी अशा जमिनीचा सातबारा पाहिलाय का? त्यावर अनेकदा लिहिलं असतं, कका 43च्या बंधनास पात्र. पण याचा अर्थ काय? हे कलम 43चं बंधन म्हणजे नेमकं काय? याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ही जमीन विकायची असेल किंवा गहाण ठेवायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. पण थांबा, 2014 मध्ये कायद्यात एक बदल झाला आणि ही प्रक्रिया आता बरीच सोपी झाली आहे. तर मग करायचे काय? प्रक्रिया अगदी सोपी आहे. समजा मालकी हक्क मिळून 10 वर्ष उलटून गेली आहेत, तर फक्त तहसीलदारांना एक अर्ज द्यायचा आहे. मग तहसील कार्यालय तुम्हाला जमिनीच्या सरकारी आकारणीच्या 40 पट रकमेचं एक चलन देईल. ती रक्कम सरकारी तिजोरीत भरली की झालं,
जिल्हाधिकाऱ्यांच्या वेगळ्या परवानगीची गरज नाही, थेट खरेदी विक्रीचा व्यवहार करता येतो. चला, कायदा तर बऱ्यापैकी लक्षात आला असेल, पण आजही ना या कायद्याबद्दल समाजात खूप गैरसमज आहेत. आपण जाता जाता यातले काही महत्वाचे गैरसमज दूर करूया, म्हणजे सगळं चित्र स्पष्ट होईल. 1. पहिला गैरसमज. कोणीही जमीन कसायला लागला की तो कूळ बनतो. अजिबात नाही. त्यासाठी कायद्याच्या अटी पूर्ण कराव्या लागतात. दुसरा, नवरा बायकोच्या जमिनीवर किंवा बायको नवऱ्याच्या जमिनीवर कूळ असू शकते का? नाही. कारण कुटुंबातल्या नात्याला कायदा मालक कूळ नातं मानत नाही. अजून एक, समजा कुळाला जमीन घ्यायची नसेल तर मालक कोणालाही विकू शकतो का? नाही. तरीही त्याला नियमांचं पालन करावंच लागतं. आणि शेवटचा पण महत्वाचा, शेतकऱ्याशी लग्न केलं म्हणजे कोणी शेतकरी होत नाही. शेतकरी होण्यासाठी वारसा हक्क लागतो किंवा जमीन खरेदी करावी लागते. या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात येते, हा कायदा भावनेवर नाही तर पक्क्या कायदेशीर नियमांवर चालतो. म्हणजे बघा, कूळ कायद्यानं एक मोठी सामाजिक क्रांती घडवली, कसणाऱ्याला मालकी हक्क दिला, हे खरं. पण त्या हक्कांसोबतच कलम 43 सारखी बंधनं घालून काही जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या. आणि हेच आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. कायद्याने मालक तर बनवलं, पण त्या मालकी हक्कासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आज किती जणांना आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? अशाच नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी मांडेश एंटरप्राइजेस या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.